सेवा करीन मनोभावे माझे मन गोविंदी रंगले हो. नवसिये नवसिये माझे नवसिये पंढरीचे दैवत विठ्ठले नवसिये ओ. बाप रखुमा देवी वरू विठ्ठले नवसिये ओ. चित्त चैतन्य चोरून नेले ओ. नवसिये नवसिये माझे नवसिये ओ. पंढरीचे दैवत विठ्ठले हो. नमो ज्ञानेश्वर नमो नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर देवदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची. तुझे सेवा करेन मनोभावे माझे मन गोविंदी रंगले हो. नवसे नवसे माझे नवसे. प्रस्तुत सेवेकरता घेतला अभंग ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप चैतन्याचा जिव्हाळा आनंदी वल्लभ माऊली ज्ञानोबा यांचा हा 3 चरणाचा अभंग सेवेकरता निवडला आहे. ज्ञानेश्वर महाराज या अभंगामध्ये भगवंताच्या सेवेचा नवस केला ही गोष्ट या ठिकाणी सांगतायत. भगवंताचं सेवा कशी होईल आणि तुझी सेवा मी कशी पार पडेल याकरता माऊली ज्ञानोबरांनी नवस केला आहे. आणि असा नवसाला पावणारा देव कोणता असेल तर तो पंढरपूरचा आहे. म्हणून तुझी सेवा करीन मनोभावे. तुझी सेवा करील कायेने वाचने आणि मनाने अशी सेवा करील. आणि नुसती करणार नाही तर रंगून रंगून करील. माझे मन गोविंदी रंगले हो. सेवा ही रंगून करावी लागते. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात रंगून करील. का करेल? तो ज्याचा नवस केला तो नवस पूर्ण करण्याकरता ती देवता समर्थ आहे, परिपूर्ण आहे. म्हणून माऊलीने शब्दाचा प्रयोग केला नवसिये. ज्याला नवस करता येतो अशी नवसिये 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 अशी नवसाला पावणारी माझी विठाई माऊली. आणि म्हणून नवसिये नवसे ओ नवसे. मग पंढरपूरचे दैवत विठ्ठल हो. पंढरपूरचं जे दैवत आहे ते विठ्ठल दैवत आहे. ते नवसी आहे म्हणजे नवसाला 100% पावणारा आहे, नवस पूर्ण करणारा आहे. मी नवस केला आणि तो नवस माझा फलभूत झाला. ते माझ्यावरती भगवंतांनी कृपा केली. बाप रखुमादेवी विठ्ठले आणि चित्त चैतन्य चोरून नेले. माझा नवस सफल झाला. चित्त चैतन्य चोरून नेले याचा अर्थ जीव आणि परमात्मा यातला द्वैत भाव हरपला. चित्ताचं चैतन्य थोडक्यामध्ये जीवाचं जीव पण चित्तामध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला आभास म्हणतो. आभास म्हणजे जीव असतो. आणि ते चैतन्य चोरून नेलं याचा अर्थ ते सगळं द्वैत संपलं आणि माझा नवस पूर्ण झाला. आणि म्हणून का झाला तर मी सेवेचा नवस केला. आपलं भगवंताला नवस केला आणि त्याकरता मी सेवा केली, रंगून सेवा केली आणि म्हणून माझा नवस पूर्ण झाला. असा अभंगाचा शब्दशः अर्थ आहे. विठ्ठल तुझे सेवा करीन मनोभावे माझे मन गोविंदी रंगले हो. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. आणि हा अभंग मोठा आपल्या मर्मावरती बोट ठेवणारा आहे. वारकरी संप्रदाय हा कशावर उभा राहिलेला आहे? तुमचं तत्वज्ञान असेल, भक्ती असेल, सगुण साक्षात्कार असेल, अजून काय असेल आणि प्रपंच का घेणार?
तुमचं जे जे काही असेल ते, आणि वारकरी संप्रदायाचं सर्वची सर्व सेवा या एका शब्दावरती उभं राहिलेलं आहे. सेवा हे एका शब्दावरती उभं राहिलेलं आहे. सर्व वारकरी संप्रदाय साठला या 2 अक्षरामध्ये, सकार आणि वकार. या 2 शब्दातून, सेवा या शब्दातून वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली आणि या सेवा शब्दातच त्याचा विस्तार झाला आणि या शब्दातच त्याचा शेवट आहे. म्हणजे सेवा शब्द हा इतका व्यापक अर्थाने आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, अवघिया दैवा जन्मभूमी हे सेवा, जे ब्रह्म करी जीवा शोच्याते. अवघिया दैवा, जेवढे म्हणून काही दैव आहेत त्या दैवाची जन्मभूमी हे सेवा, त्याची पार्श्वभूमी जे असेल ती पार्श्वभूमी ही सेवा आहे आणि त्या सेवेतून हे सर्व निर्माण होतं. आणि म्हणून सेवा हा शब्द फार अवघड आहे. समजा संप्रदायातले काही शब्द फार चमत्कारिक असतात. असं आहे, त्या संगीत क्षेत्रामध्ये असं असतं, ज्या रागामध्ये कमी अक्षर असतात ना ते राग फार अवघड असतात म्हणायला. पूर्णांग राग असतो तो सोपा जातो म्हणायला. यमन, बिलावल, भैरवी, बागेश्वरी हे राग सोपे जातात म्हणायला. पण जे असे 5 स्वराचे असतात मग असे म्हणायला ते फार अवघड जातात. तसंच भरपूर बोलला तर तो शहाणा आहे का मूर्ख कळायला सोपं जातं. पण उगा एखादं वाक्य बोललं तर मुटकं आवडलं तर मग ते भरजीव खातं माणसाचं ते कळतच नाही त्याचं काय म्हणतं ते. कमी बोलणं 2 शब्द फार अवघड आहेत. ह्या संप्रदायात विचित्र शब्द आहे ते. सेवा हा शब्द एक मोठा कठीण आहे. माया, ब्रह्म, ज्ञान, सेवा आणि सर्वात खतरनाक शब्द का जो वेदालाही नाही कळाला, शास्त्रालाही कळेना, स्मृतिग्रंथालाही कळेना, संतांनाही कळेना ना अजून कोणालाच नाही कळाला, त्याचं नाव आहे प्रेम. शब्द सगळ्यांनी वर हात केले, आम्हाला नाही कळत म्हटले. संतांनीच वर हात केली, त्याला काही आम्हाला सांगताच नाहीत म्हटले ते. मग आता किती कठीण गोष्ट आहे. प्रेम शब्द आहे, हे फार थोडे 2च वर्ण आहेत त्याच्यात. एक पद आहे, प्रेम आहे, सेवा आहे, ज्ञान आहे, माया आहे, अजून काय सांगितलं, ब्रह्म आहे. काय ती पदं ही? हे सगळे पदं अख्खं वाङ्मय गिळून बसलेत. ते सगळं अख्खं वाङ्मय गिळूनकृत केलं त्यांनी. असे पद फार अवघड आहेत. तसं सेवा हे पद फार अवघड आहे, फार कठीण आहे, समजण्यास कठीण आहे. मग आपल्या ऋग्वेदापासून हरिपाठापर्यंत आणि रामायणापासून संत वाङ्मयापर्यंत म्हणजे जे संस्कृत आणि प्राकृत ग्रंथ आहेत, कोणत्या ग्रंथात सेवा शब्द आला नाही असा ग्रंथच नाही. आणि मग तो सेवा शब्द अनेक रंगाने, अनेक ढंगाने, अनेक रूपाने, अनेक अर्थाने इतका व्यापक आणि इतका परिपूर्ण आहे की त्या सेवा शब्दाचा अर्थ करता करता वेदसुद्धा थकून जायला बसला. एवढा व्यापक अर्थ आहे. असा सेवा शब्द सहजासहजी कळणार नाही. काही पद असे आहेत का ते केल्याशिवाय कळत नाहीत. केल्याशिवाय ते काही कळत नाहीत. काही पद वापरले तर हो रस्ता इकून जातो, मग त्याला काही इकून जातो असं ते कळतं. पण गुळगोड आहे, त्यांनी पद ऐकली, त्याला कळत आहे का ती गोष्ट? मग काही ज्यावेळी प्रत्यक्ष अनुभवलं तरच ते पदाचा अर्थ कळत असतो. कोणत्याही पदाचा तसाच अर्थ असतो. मग तसं सेवा हे पद असं आहे, अनेक रंगाने, अनेक ढंगाने, अनेक अर्थाने अत्यंत व्यापक आणि अत्यंत विस्तारित असा सेवा शब्द आलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुझी सेवा करीन मनोभावे. सेवा शब्द असा आहे. सेवा शब्दाची जर कल्पना केली तुम्ही तो सेवा हे पद असा आहे विचित्र. सेवा हे स्त्रीलिंगी शब्द आहे. तुम्हाला व्याकरण कोणाला कळतं? सेवा शब्द कसा आहे? स्त्रीलिंगी आहे. आणि स्त्रीच्या पोटामध्ये एका बाईला 2 मुलं होतात, 4 मुलं होतात, 5 होतात, 10 होतात. आमच्या लहानपणी 12-12, 14-14 मुलं व्हायची. आता तुम्ही म्हणून तो असं कुठं असतंय का? तर ते होते त्याला मी तरी काय करतो. पहिले व्हायचे 14 मुलं आमच्या गावात. माझे मित्र ते 14 मुलं आहेत त्याला. आता काय
आमचे पाहुणेच आहेत ते, आता काय त्याला काय होत होते पहिले 14 मुलं. हां तुम्ही नका डोकं चालू ते बरं पहिलं. तुम्ही आपलं एकवरच ऑपरेशन करा, ते नका भानगडीत पुढं तुम्ही. स्त्री ही कल्पना अशी आहे का तिच्या उदरात अनेक जन्माला येतात. तशी सेवा हा स्त्रीलिंगी शब्द आहे आणि सेवा ही एक स्त्री अशी कल्पना करा, सेवा ही एक स्त्री आहे. मग तिच्या पोटात काय काय जन्माला आलं? त्या सेवा स्त्रीच्या पोटात पहिला हा वारकरी संप्रदाय जन्माला आला. सेवा स्त्रीच्या पोटात नंतर प्रत्यक्ष भगवान जन्माला आला आणि सेवा या स्त्रीच्या पोटामध्ये संत जन्माला आले आणि सेवा या स्त्रीच्या पोटामध्ये मोक्ष जन्माला आला. विठ्ठल संप्रदाय जन्माला आला याचा अर्थ म्हणजे काय? हा संप्रदाय संपूर्ण सेवेने उभा राहिलेला आहे. हा संप्रदाय संपूर्ण सेवेने उभा राहिलेला आहे. आधी तुम्हाला सांगितलं याचा आरंभ सेवेने आहे, याचा विस्तार सेवेत आहे आणि याचा शेवट पण सेवेत आहे. असा सेवा शब्द आहे. म्हणून हा संप्रदाय बहिणाबाईने असं म्हटलंय, संत कृपा झाली मानत संत कृपा झाली, 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 संत कृपा रचिला पाया, जान देवी रचिला पाया, इमारत फळा, इमारत फळाली, इमारत फळाली, इमारत फळाली, जान देवी रचिला पाया, संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया आणि उभारले देवालय. कोणतं देवालय उभारलं ज्ञानेश्वर महाराजांनी? आहे कुठं इतिहासात तर काय दिसत नाही कुठं. कोणतं हे संप्रदायाचं आहे. उभारले देवालया नामातयाचा किंकर आणि त्याने केला हा आवर. आधी अभंग म्हणून दाखवत तुम्हाला. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला असे कळस आणि भजन करा सावकास. बहिणी फडकली ध्वजा आणि निरूपण केले ओजा, ज्ञानदेवी रचिला पाय. हे सर्व संतांचं आलंय. काय हे संप्रदाय उभा केला म्हणजे काय केलं नेमकं? संप्रदाय उभा केला याचा अर्थ पहिला नंबर ज्ञानेश्वर नामदेव महाराज, नंबर 2 ज्ञानेश्वर महाराज, नंबर 3 एकनाथ महाराज, नंबर 4 तुकाराम महाराज आणि नंबर 5 बहिणाबाई. एकूण असं संप्रदायाचं हे मंदिर उभा केलं आणि सगळं सेवेतून झालं. नामातयाचा किंकरतेने केले हे आवर. मंदिर बांधायचं असलं का पहिला परिसर स्वच्छ करावा लागतो, बरं आहे का नाही? असं एक चौफेर मैदान लागतं.
मग नामदेव यांनी कीर्तन संस्थेतून कीर्तनाच्या सेवेतून पहिलं चौफेर मैदान तयार केलं आणि चौफेर मैदान तयार केल्याच्या नंतर मग ज्ञानेश्वर महाराजांनी त्यावरती त्या पटांगणामध्ये पाया रचला आणि मग देवालय उभा केलं. तो उभा केल्यानंतर काय तसंच उभं राहतं काय? त्याला खांब नको का? खांब नको का त्याला? मग जनार्दन एकनाथन खांब दिला, भागवताचा खांब दिला. म्हणजे काय केलं? मंदिर उभं राहायला मदत केली. खांब कोण आहेत? एकनाथ महाराजांचा भागवत. एकनाथ महाराज डोक्यात घेऊ नका आणि भागवतही डोक्यात घेऊ नका. त्या अक्षरांनी केलेली सेवा ज्ञानेश्वर महाराजांनी माझ्या मनीची आवडीन पंढरपुरा नेईन गुढी हे केलेली सेवा, हे पाया रचलाय हा. नामदेव महाराजांनी केलेली कीर्तनाची सेवा, त्या सेवेतून हे आवर निर्माण केलं आणि सेवेनेच ज्ञानोबायांनी पाया रचला आणि सेवेनीच नामदेव महाराजांनी एवढं पटांगण नाही, सेवेनीच नाथ महाराजांनी भागवताच्या रूपाने खांब दिला, मंदिर उभं राहिलं आणि त्याच्यानंतर तुका झाला शे कळस. कशाचा कळस आहे तुकाराम महाराजचा? अरे गाथा हाच कळस आहे. एवढी कठोर घनघोर तपश्चर्या करून गाथा लिहिला हा संप्रदायाचा कळस आहे. आणि बहिणाबाईचा गाथा म्हणजे त्या कळसावर लागलेली छोटीशी कळसापेक्षा ध्वज हा बारीकच असतो. मग गाथ्याच्या गाभाऱ्यापेक्षा ध्वज छोटा आहे, तो त्यांची गाथा छोटी आहे. पण इतकं निरूपण असं केलं. सांगायचं तात्पर्य काय? संप्रदायाची सुरुवात कशातून झाली? सेवेतून. नाही तर संतांनी ते मंदिर बांधले असं काय आहे? ते त्यांच्या सेवेतून हा संप्रदाय पुढे आला. त्यांनी हा पाया रचला, त्यांनी हा खांब दिला, त्यांनी हे केलं. म्हणजे या संतांच्या सेवेतून संप्रदायाची निर्मिती झाली. अशी सेवाश्री पहिली काय व्याली? ही संप्रदाय निर्माण झाला त्या सेवेतून. आणि त्या सेवेतून काय निर्माण झालं? देव निर्माण झाला. कशातून निर्माण होतो? देव काय आकाशातून पडतो काय? देव कशातून निर्माण होतो? कोणाच्या तरी सेवेतून झालं ना. मग ज्या भगवान निर्माण झाले त्या काळात पुष्णी आणि वासुदेव पहिल्या जन्मामध्ये 10,000 वर्ष तपश्चर्या केली आणि त्यानंतर पुष्णी आणि वासुदेवनंतर आदिती आणि कश्यप, आदिती आणि कश्यप ऋषी हे, आणि त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरला वसुदेव आणि देवकी. हे 3 जन्म घनघोर सेवा केली भगवंताची आणि मग भगवान जन्माला आले आहेत. हा एक प्रकार आहे. म्हणजे कोणाच्या तरी सेवेतून एवढी तपश्चर्या करावी लागते तेवढा भगवंताचा जन्म होतो. आणि दुसरी गोष्ट, परमात्मा निर्गुण निराकार आहे. 2 रीतीने निर्गुण निराकार असणारा परमात्मा संतांच्या सेवेने तो सगुण साकार झाला. म्हणजे एका सेवेतूनच तो त्याला आकार आला. सेवा जर नसती तर कशाचा आकार येतो? देवा हाती रूप धरव आकार, निर्धो निराकार हो त्यासे. देवाच्या हातकरुनी हरिदासी खळे, रूपा बळे आणला. म्हणजे हरिदासानी खळं केलं म्हणजे आग्रह धरला आणि निर्गुणाचा तो सगुण झाला. तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी नाही आनंदाशी जोडा म्हण. नाही आनंदाशी जोडा, आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, आलासिया करा मोचिया चढा, आलासिया करा मोचिया चढा. तुका म्हणे भिडा भक्तीचिया, म्हणे भिडा भक्तीचिया, तुका म्हणे भिडा भक्तीचिया, तुका म्हणे भिडा भक्तीचिया. इंद्रिय हात पाय काढ, ओ दिले इंद्रिय हात पाय काढ, दिले इंद्रिय हात पाय काढ. नाही आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, आलासी आकारा मुचिया चाडा. तुका म्हणे भिडा भक्तीचिया, आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा,
ही आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागते गोडा. तो मागचा विषय नाही, पण आलाशी आकारा आमुच्या चाडा. आणि तुका म्हणे भिडा, भक्तीच्या भिडेने भक्तीच्या सेवेने तुला निर्गुणातलं सगुण व्हावं लागलं. म्हणजे एका सेवा स्त्रीच्या पोटातून भगवंताचा जन्म होतो. ही गोष्ट सप्रमाणे सिद्ध झाली. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्ही आसुनिया जाण, तुझं देवपणा तुका म्हणे आम्ही असोनिया जाण, तुझं देवपण येले, तुझं देवपण येले, तुझं देवपण मी आसुनिया जाण, तुझं देवपण आणले. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही होतो म्हणून तुला देवपण आलं. म्हणजे याचा अर्थ तुकारामच होते नाही, माझ्या सेवेने तू देव झालास, माझ्या सेवेने तू देव झालास. म्हणजे देव जन्माला येतो हा संतांच्या सेवेतून, किंवा व्यावहारिक दृष्टीने पाहिले तर त्यांच्या मात्या पित्याच्या सेवेतून. भगवंताचा सगुण साकार अवतार आपण पाहतो हा एका सेवेच्या सेवा या स्त्रीच्या पोटातून आलेला आहे, ही गोष्ट खरी. दुसरी गोष्ट, संतांचा जन्म होतो. कोणापासून होतो? सेवेपासूनच होतो. मग आता विठ्ठल रुक्मिणी होते, एक ती बाई होती आणि एक पुरुष होता. मग आता कोणाच्या पोटात काय ज्ञानेश्वर महाराज जन्माला येतात का? नाही. अहो हे सगळं लय वाईट आहे, हे तुम्हाला सांगतो. लय हे भयंकर आहे. इतकं वाजू घेतं आहे, इतकं घासू घेतं आहे. देव तसा, संत तसे, ज्याच्या पोटी जन्माला यायचं त्याचे पार जीव जायची वेळ येते तपश्चर्या करू. भगवान गोपाल कृष्णाचा अवतार झाला. मी तुम्हाला 3 जन्म तपश्चर्या केली. आणि त्या यशोदेला नुसतं मांडीवर बसायची इच्छा होती. ती धरा आणि काय तिचं नाव, धरा आणि पृथ्वी काय ते, तर त्यांना तपश्चर्या करावी लागली. तेव्हा नुसतं मांडीवर बसायचा आणि स्तनपान करायचा हक्क मिळाला. म्हणजे इतकी सेवेत इतका प्रकार आहे तो असा. म्हणजे याचा अर्थ जसं रुक्मिणी मातेने ज्ञानेश्वर महाराजांची मातोश्री त्या पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घालीत होती रोजची. एकदाच घातल्या नाही, त्या रोज घालीत होती 1.25 लाख. कशी घालीत असेल? काय तपश्चर्या महाराज, काय तपश्चर्या ती. मग या सेवेतून तर मग ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई जन्माला आले. कोणातरी सेवेतूनच आलेत का नाही? तुकाराम महाराजांचं कोणाच्याही घरी जन्मत काय तुकाराम महाराज? मग कोणाच्या घरी? मी अरे 7 पिढ्या घासू घेतलंय, 7 पिढ्या घासू घेतलं. असं आहे बाबाजी काय, हा विश्वंभर बाबा, विश्वंभर बाबापासून पाहिलं तर 7 पिढ्या घासू घेतलं. आणि मग 7व्या पिढीत तुकाराम महाराजचा जन्म झाला. कोणातरी सेवा आहे ना, त्या ते माणसातून थोडं चाललं. त्या काळात त्यांच्या घरात दुसरी माणसं होते. माणसातून ज्या व्यक्तीने सेवा केली, सेवेच्या पोटातूनच संत जन्माला आलेत. तुमचे 2 उदाहरण भरपूर झाले असतील. सगळे संत तसेच आहेत. म्हणजे कोणातरी तपश्चर्या, या सेवेतूनच संतांचा जन्म होतो. दुसरी गोष्ट सांगतो मला, व्यक्ती म्हणून संत जन्माला आले. आता ज्ञानेश्वर महाराज यांना ते नियम लागत नाहीत, पण तरी आता तुम्हाला समजण्याकरता सांगतो. कोणती ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर अनेक संत झालेत. आजही संत असू शकतात, आपल्याला ज्ञान नाही. मग हे संतांचं संतत्व जन्मजात नसतं ना. संतांचं संतत्व जन्मजात आहे का? मग त्याने त्यांच्या तपश्चर्येतून मिळवलेला आहे. त्यांच्या सेवेतून ते संतत्व मिळालेलं आहे त्यांना. जसं एक पिंड हा आईवडिलाच्या सेवेतून प्राप्त होतो, तसं त्यांच्या ठिकाणी संत पदवी किंवा संतत्व ह्या जर तुकारामा जर त्या 7व्या पिढीत जन्मलेल्या असतील, ती सेवा होती, त्यांनी जर काहीच नसतं केलं तर कोण त्यांना संत म्हणलं असतं? मग त्यांना संताचं संतत्व कोणी दिलं? ते एका सेवेने बहाल केलं, एका सेवेने बहाल केलं. म्हणजे संतांचं संतत्व हे सुद्धा सेवाश्रीच्या पोटात जन्माला आला. आणि संतांचा पिंड हा सुद्धा एका सेवेतून, एका सेवा या श्रीतून
पोटातून जन्माला आला. म्हणजे जसा संप्रदाय जन्माला सेवायाश्रीतून येतो, तसा सेवायाश्रीच्या पोटातच भगवानसुद्धा सगुण साकार जन्माला येतो आणि सेवायाश्रीच्या पोटातूनच संतही जन्माला येतो. विठ्ठल आणि तुमच्या आमची गोष्ट असते. आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना मुक्ती मोक्ष मिळाला, कशातून मिळाला? तो सेवा न करता तेथ तनु मनु जेवे, चरणाशी लागावे, अगरबत्ता करावे, दाश सकळ, आणि मग तेही आपले सांगितले पुसले, बरं का? मग ते तुम्हाला ते ज्ञान पैगा बरवे, जरी म्हणे आथे आणावे, आणि पुन्हा तरी संताया भाजावे, सर्वस्वेशी नुसत्या मेखा मारून ठेवल्या त्या भाजा, पण सर्वस्वेशी भाजा, अशा प्रकारे. म्हणजे याचा अर्थ मोक्ष ज्या कालात संत देतात त्या कालामध्ये सेवा केल्याशिवाय ती गोष्ट नाही. असं ते काय काय या गुरुसेवा बुद्धी देईल पांडवा. म्हणजे बुद्धी याचा अर्थ ज्ञान. ज्ञान हे सेवेतूनच निर्माण होतं, आणि म्हणजे ज्ञानाने मोक्ष मिळतो. याचा अर्थ जीवाला मोक्ष मिळतो हा सुद्धा सेवेतूनच मिळतो. किती गोष्टी सांगितल्या. संप्रदायसुद्धा सेवेतून निर्माण होतो, संप्रदायाचा विस्तार सेवेत होतो, आणि संप्रदायाचा शेवटही सेवेत होतो. भगवंताची निर्मिती, पिंडाची निर्मिती एका सेवेतून होते. त्याप्रमाणे देवाच्या ठिकाणी देवत्व हे संतांच्या सेवेतून निर्माण झालं. त्याचप्रमाणे जीवाला मोक्ष म्हणून ब्रह्म म्हणून तेथबोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, आणि ममता म्हातारी मरून गेली तेव्हा पुत्र झाला. म्हणजे एका बाईच्या पोटातूनच येतो. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, म्हणजे याचा अर्थ सेवायाश्रीच्या पोटामध्ये तत्त्वज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो. हे सुद्धा सेवेचंच फल आहे. एकूण संप्रदाय असेल, भगवान असेल, संताचं संतत्व असेल, जीवाला मोक्ष असेल, ही सेवा या श्रीच्या पोटातून येतो. म्हणून सेवा हे पद अत्यंत महत्त्वाचं आहे. विठाल विठाल सेवा ही सहजासहजी माणसाला कळत नाही. सर्वांना सेवा कळते का हो? सर्वांना कळते का? नाही. सर्वाला आवडते का? सर्वाला कळत नाही. सर्वाला मिळते का? जरी मिळाली त्याला ती कळाली तरी मिळत नाही, आणि मिळाली तरी वळत नाही. मिळते का? सगळ्याला नाही मिळत. सगळ्याला कळत नाही, सगळ्याला मिळत नाही, आणि सगळ्याला वळत नाही. म्हणजे काय? ही मराठी भाषा आहे. कुठं अनुरुमनं हे कळत नाही, मिळत नाही, वळत नाही. हा काय प्रकार आहे? बऱ्याच लोकांना शेवर प्रवचन ठोकता येतं, शेवर पुस्तकं लिहिते, शेवर पुस्तकं लिहिणारे, प्रवचन ठोकणारे, कीर्तन ठोकणारे लय उत आलाय. काही कमी नाहीत. इतिहासातही बी आता बी बासारखे लय टमटम बोलू शकतात. पण कळाली का? आणि जरी कळाली समजा थोडीफार, वळली का? पंढरीशी पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. त्याला विचारलं किती वाऱ्या केल्यात पायी. एकनाथ महाराज लय मनातून हसले बघ खळखळून. म्हणजे पंढरीशी जावं वारीला हे सेवा कळली, आणि कळल्याच्या नंतर म्हणजे पहिली गोष्ट त्याला ती कळाली, नरदेव होतं त्याला मिळाली, आणि प्रत्यक्ष आयुष्यभर वाऱ्या केल्याला म्हणतात वळाली. विठाल विठाल विठाल. सेवा कळणं, पद कळणं, शब्द कळणं म्हणजे कळणं नाही, आणि कोणालाही मिळत नाही. प्रत्येकाला वाटतं कीर्तन करावं, प्रत्येकाला वाटतं महाराज व्हावं, प्रत्येकाला वाटतं लोकांनी मला हार घालावीत, प्रत्येकाला वाटतं लोकांनी माझ्या पाया पडावं. असं सगळं नुसतं वाटून काय करतो? त्याला वाटून काय करतो? ते 40-40 वर्ष घासावं लागतं इथं. हे कोण करील? ही सेवाच आहे. ती ही सेवाच आहे. ही सेवा केल्याशिवाय ती गोष्ट नाही रूपाला येत महाराज. आणि म्हणून सेवा शब्द मी आधी सांगितलं फार विचित्र शब्द. सेवा शब्द कळत नाही महाराज, आणि तो मिळतो म्हणजे याला संधी म्हणतात साहेब. काहींना खूप इच्छा असते दिंडीला आम्हाला जीव घालायचं आहे, खूप दाट इच्छा असते. त्याची वस्ती असते 3 किलोमीटर आतमध्ये, आणि ते रस्त्याच्या कडेला मिळायला असताना ते पाणी पण द्यायला तयार नसतं. आणि एखादा बिचारा असतो रस्त्याच्या कडेला वस्ती असते, तो पाणी पाहिजे, तो जेवण घालतो. मग त्याला सेवा कळाली,
आणि त्याला ती मिळाली आणि त्याला ती वळाली सुद्धा. बरोबर आहे का नाही? काय माणसाला भरपूर कळती पण ते टाळाटाळ करतं. ते तुमचं नुसतं त्या दिंडीची जीव घालण्यावर डोकं गेलं. तुमचं काय चाललं आहे? तुमच्या ते तसेच आहेत ना. मस्त वाटतं आळंदीला गेलं पाहिजे, 4 दिवस भजन कीर्तन काकडा केला पाहिजे, हरिपाठ केला पाहिजे. असं कुठं असतं का? केला पाहिजे, पण कोणी लोकांनी केला पाहिजे. यांच्या मुंबईला धक्का लागायला नको, यांच्या मुंबईला धक्का नाही लागायचं बघा. असं नाही, सगळे तसलेच ते काही नाही. तर तुमची ही चालबाजी कुठं तिथं नाही चालत महाराज. अरे जो अभंग पाठ करायचा तो तितका घासून घेतो तेव्हा तोंडात बसवतो, तितका घासून घेतो तेव्हा तोंडात बसवतो. तो का? तेवढी सेवा करून घेतो, तेवढी सेवा करून घेतो म्हणून तुम्हाला म्हणता येतं. तो श्लोक तेवढी घासून घेतो तेव्हा तुमच्या तोंडात म्हणजे सेवा करून घेतो तो. तसाच प्रकार आहे. मग तुम्हाला जर काही बनायचं असेल तर सेवा केल्याशिवाय पर्याय नाही. मुद्दा एवढा सांगायचा आहे, सेवा सर्वाला कळते असं नाही आणि सर्वाला मिळते असं नाही. त्याला भाग्य लागतं. त्याला काय लागतं? गुरु सेवा घडायला त्याला भाग्य लागतं. कैसे गुरुदासे संसारी, गुरूंची सेवा घडण्याकरता त्याला भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. पुण्य घेऊन यावं लागतं, नाही तर निर्माण करावं लागतं. संतांची सेवा करायला भाग्य घ्यावं लागतं. भगवंत तुला वाटतं पांडुरंगाची पूजा करावं रोज तिथं, वा करशील का? पण आत फक्त वाटतं. तिथं सगळं घरदार सोडून जाऊन बैस, जमल का? ते मग नुसतं वाटून काय करतो मग? म्हणजे संधी मिळायला त्याला एक भाग्य लागतं, कळावं लागतं आणि मिळावं लागतं. ती संधी असते आणि मिळाल्यानंतर मग ते जीवर आल्यासारखं नाही करावं लागतं. मग त्याच्याकरता काही करावं लागतं बाबा. हो, भगवंताची सेवा करण्याकरता अरे देवा आदिदेव भगवान शंकराला सुद्धा वानर व्हावं लागलं. सेवेचं काठिण्य. भगवान शंकराला हनुमंतराया व्हावं लागलं आणि माता पार्वतीला शेपटी व्हावं लागलं आणि आदिमाया शक्तीला सीता व्हावं लागलं प्रभू रामचंद्राची सेवा करण्याकरता. आणि ब्रह्मदेवाला जांबुवंत व्हावं लागलं. हे शिवेचं काठिण्य. ब्रह्मदेवाला जांबुवंत व्हावं लागलं आणि सूर्याला सुग्रीव व्हावं लागलं. असा प्रकार. इंद्राला वाली व्हावं लागलं. इंद्राला वानरच व्हावं लागलं. ब्रह्मदेवाला जांबुवंत व्हावं लागलं. आणि हे असं आहे ते लक्ष्मणाला काय काय लागलं? त्याला शेषनारायणला लक्ष्मण व्हावं लागलं आणि रात्रंदेव सेवा करायला लागली. लक्ष्मणाची सेवा सगळ्यांना ज्ञात आहे. असा प्रकार. आणि शंखचक्र त्यांना सेवा करायची इच्छा झाली, त्यांना भरूत रुग्ण व्हावं लागलं. आणि अख्खे देव होते त्या सगळ्याला वानर व्हावं लागलं, अख्खे लोकात. आपल्याला तसा प्रसंग आहे का? मग आपल्याला आधीच भगवंतांनी नरदेह दिला आहे, आधीच हातपाय चांगले दिले, इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाय, आधीच देह दिलाय, आधीच जिवंत ठेवलंय, आधीच आपल्याला आळंदी दिली, आधीच आपल्याला सगळं ज्ञानही दिलंय. पण करायच्या नावानी आता ते जर वानर होऊन सेवा करते, आता आपण काय होऊन सेवा करायचा विचार आहे तुमचा? आता तिकून आला का गाडीचं तोंड माग करूनच ठेवतो गडी. का? शेवीची आवडच फार. आपल्याला शेवेतून जमत नाही, शेवीची आवडच फार. ते तसे ईर्षा नाहीत काही. बायका मोकार पडत ना तिकडं, त्यामुळे ते बायका कोण सांभाळली तिकडं? हे एक शेवेचं उपरतं काय? त्याच्यात काय कीर्तन करताना मी झालं, त्याचं काय करायचं? कीर्तन करताना मी झालं, जाऊ द्या, नको ते सांगायला कोण उगा राग येतो आपल्या बोलण्याचा, आमच्या बोलण्याचा. तो मागे तसे राग, पण त्याला काय करा आता? ती वस्तुस्थिती तशी आहे. सेवा करावी लागते. मुद्दा एवढा सांगायचा आहे, सेवा एवढी कठीण असते. आता सेवक होणं किती कठीण आहे? सेवक होणं कठीण, सेवा करणं कठीण आहे, सेवक होणं कठीण आहे. या 3 गोष्टी एकत्र याव्या लागतात आणि मग ती गोष्ट फार कठीण आहे. का? ज्या काळात एखादी सेवा करायची त्याला सेव्य असं म्हणतात. माता आहे, पिता आहे, आचार्य आहे, आतिथ्य आहे, संत आहेत, भगवान आहेत, हे सगळे आपले सेव्य आहेत आणि आपण सेवक आहोत. आणि या दोघांच्या मध्ये सेवा असते. ह्या 3 गोष्टीची कठीणाई फार असते. का असते? आणि म्हणून देवापेक्षा संतांची सेवा नाही, गुरुपेक्षा संतांची सेवा सोपी आणि संतापेक्षा भगवंताची सेवा त्याच्यापेक्षा सोपी. का सोपी असते?
कारण गुरु जिवंत असतात, गुरु जिवंत असतात. आता संतांचं काय केले पारमित ज्ञानेश्वरांची सेवा झाली सुरू नाही का, तर काही यांना द्यायला लागले, झडीत मोड धरलीत, काही नाही यांना देऊ देऊ 2-4च असतात मध्ये, 4 करणीवर लावलेत आणि अशी यांना देते तास लोकाला सोडचे आले आयुष्यभर आळंदीतच बसतात काय नाही पारायण करायला. अरे इथं प्रदक्षिणा दर्शन कीर्तन ऐकावं, समजून घ्यावं. पारायणाची गोष्ट काय ती केलं तर चांगलीच गोष्ट आहे म्हणा, पण लोकांच्या कानठाळ्यावर नका बसू, बचायला जाऊ द्या. ते कशाकडे सांगत होतो, सेवत हां गुरुसेवा म्हणजे संत गुरु हे जिवंत असतात. संतांची सेवा काय गाथा ज्ञानेश्वरी वाचतं म्हणजे तुकारामाची सेवा आहे. आणि त्याच्यापेक्षा पांडुरंगाची मूर्ती काय, गरम पाणी घाल, गार पाणी घाल, नको घालू, दुपारी आमकं, ते काय आहे ते विषय ना तो. म्हणजे पांडुरंगाची सेवा सोपी आहे, त्यापेक्षा संतांची सेवा अवघड आहे बरं का. त्याच्यापेक्षा गुरूंची सेवा फार अवघड आहे. का अवघड ते, गुरु हे जिवंत आहेत. आणि आता पुढचं आहे का, गुरूंची इच्छा आणि तुमची कृती हे इतकं खतरनाक काम आहे, तुम्हाला सांगतो भयंकर खतरनाक आहे. आपल्या इच्छेप्रमाणे आपली क्रिया घडत नाही, तर दुसऱ्याच्या इच्छेप्रमाणे आपली क्रिया घडणं हे फार दुरापास्त असतं. बरं दुसरी गोष्ट तुम्हाला विचारायचं नाही, ते तुम्हाला विचारायचं नाही, ते तुमच्या मनात काय आहे हे जाणायचं आहे आणि मग तशी सेवा करायची. तुमच्या मनात काय, आता मन काही होत, अरे पण मनात इच्छा करणाऱ्याला सहज शक्य असतं, पण जे करायचं जो करणारा असतो, क्रिया करण्याला देश योग्य लागतो, काल योग्य लागतो, देश काल वस्तू योग्य लागते. आता मी हे पोरं मला गुलाबजांबू खायचे रात्री 1 वाजता, त्या पोरण काय जीव द्यावा का? इच्छा करायला काय बळ लागतं, इच्छा करायला बळ लागतं का? पण ते जो करतो त्याकरता देश काल आणि वस्तूची गरज पडते. आणि म्हणून ज्या व्यक्तीची सेव्य व्यक्ती आहे त्या सेव्य व्यक्तीची सेवा करणं हे त्याच्या इच्छेनुसार असतं, त्याच्या इच्छेप्रमाणे करावं लागतं. आणि जर एवढं करून तो जर प्रसन्न झाला नाही तर सेवा सगळी वाया जाते. ती विठाल हो, ज्या कालामध्ये धर्मयुद्ध झालं, भारतीय युद्ध म्हणतो आपण त्याला, कुरुक्षेत्राचं युद्ध, कौरव पांडवांचं युद्ध काय म्हणत ते म्हणा, आणि युद्ध झालं, युद्ध संपलं आणि त्या छावणीमध्ये द्रौपदीचे 5 मुलं झोपले होते. दुर्योधनाच्या मांडीला गादा लागली होती आणि तो त्या तलावाच्या काठाला विवळत पडलेला होता. आणि हा अश्वत्थाम्या आला, त्याचा शिष्य, महाराज तुमच्याकरता काय करू, तुम्हाला प्रसन्न करता काय 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 करू? दुर्योधन म्हणला काही करू नको, पांडवांचा एखादा मिळाला का मला एवढं सांग. ती म्हणे आपले अख्खे मरू दे म्हटले, त्याचं मला काही दुःख नाही, पांडवांचा एक जरी मिळाला तरी मला आनंदाने जीव सोडीन मी, पांडवांचे किती मिळत मला तेवढं सांग. एवढंच ना म्हटला, आत्ता जातो म्हणला, 5 पांडवर तुमचे मुंडके तोडून तुमच्या पुढे हजर करतो म्हटला. झाली रात्री गेला. आता भगवान काय म्हणतो, न सांगता तुम कळू येते अंतर. भगवंताला सगळ्या गोष्टी कळायला होत्या. ते म्हणले चला उठा, म्हणले आपल्याला लय पाप झालं, गंगेला स्नानाला जायचं. ते पांडव आज्ञाधारी होते, पण ते पुढची व्हरायटी ते डोकेबाज असतात. ते द्रौपदीचे 5 मुलं, म्हातारे माणसाला झोप येत नाही काय, तुम्ही आपले जा म्हणजे आम्हाला नाही यायचं म्हणले. आता म्हणले उठा पोरो चला तुम्ही इथं नका, हा म्हणलं तुम्ही आपले जा म्हणे, ते स्टँड बिन आम्हाला नाही काय माहिती. त्यांना तेच गेले घेऊन. तो अश्वत्थाम्या आला भलत्या रात्री, त्यांनी ती कट्यार घेतली, कचा 5 मुलाचे मुटके कापले आणि आशा हातात धरून दुर्योधना पुढे गेला. आणि ते नुसतं पाहिलं, सेवा केली का नाही. काय म्हणला दुर्योधन, मला पांडव मिळेल पाहायचे. एवढा दुर्योधन संतापला म्हणत, अरे 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 मूर्खा, म्हणजे काही वाईट केलंस म्हणले तू. अरे आमच्या कुलात तिला द्यायला कोणी पाणी द्यायला शिल्लक नाही ठेवलंस, कौरव तर सगळे मेले, पण पांडव तर आता त्यांना पुत्र होणं काही शक्य नाही गोष्ट. आणि ते सगळं 5च संतान होते आणि सगळे तू ही गोष्ट केली. अतिशय दुर्योधन नाराज झाला आणि त्याला त्यातून इथून निघून जा म्हटले. तू असं दृष्टांत संपला, मला काय भारत सांगायचा नाही. जी केलेली सेवा त्या सेव्याला पसंत पडली का? मग केलेली सेवा सेव्याला प्रसन्न करील तरच ती सेवा फळ देते. जर सेव्य नाराज झालं तर ते फळ देत नाही. याचा अर्थ
सेवा ही तुमच्या मनाला येईल अशी करून चालत नाही, त्याच्याकरता नियम असतात आणि म्हणून सेव्यापेक्षा आणि सेवेपेक्षा सेवकाला ही भयंकर किंमत मोजावी लागते. विठाल विठाल त्या भर्तृहरी नीती शतकामध्ये एक श्लोक लिहिला आहे. सेवक ही किती कठीण गोष्ट असते. मौनान्मोका वाकपटुता जल्पकोवा दृष्टपार्श्ववसती सदाच दूरताच्या प्रगल्भः क्षान्त्याभिरुर्यदि न सहते प्रायशो नाभिजातः सेवा धर्म परम गहनो योग्यनाम अपि अगम्यः. त्या श्लोकामध्ये सेवकाची काय फजिती असते ही गोष्ट सांगितली महाराज. असा आहे म्हणजे सेवक कसा असतो. योगी माहिती आहे तुम्हाला. योगी काय करतो? पाण्याहून चालतो, आकाशातून चालतो, विष के आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे, एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यास केले. अजून काय म्हणलंय? व्याघ्र सर्व प्रांजळे अभ्यासाचे निबळे, एका गती अंतराळे आणि व्याघ्र सर्व प्रांजळे केली एके. का हे काय अभ्यासाची गोष्ट. योगी आकाशातून चालतो, पाण्याहून चालतो, विष पचवतो, वाघ सगळं वेद पाठ करून, हो सगळं योग्याला हे सगळं शक्य आहे. पण त्या योगी पुरुषाला सुद्धा सेवा धर्म कळत नाही असं भर्तृहरीचं म्हणणं आहे. असं सेवा धर्म परम गहनो योग्यनाम अपि अगम्यः. सेवा धर्म इतका कठीण आहे तो योग्याला सुद्धा कळत नाही. का कळत नाही? जो सेवा करणारा असतो. मौनान्मोका वाचलो जल्पकोवा. म्हणजे एखादा सेवक असला, जर तो मौन धरून राहिला, मौनान्मोका यायला मुकही झालं, हे फार मुक आहे म्हणे. जल्पको वाचलो वा. जर जास्त बोलायला लागला, यायला नालायक वाचळ काय सांगू तुम्हाला हे. म्हणजे गप बसून राहिलं तर मुकाय झाला आणि बोलायला लागला तर वाचळे झाला. दृष्ट पार्श्व वसती. जर तो जवळ राहिला उद्धटच तर यायचं नालायक पाहिजे इतक्या खेळायचं माझ्या शेजारी चालला, तुला कळत नाही का ते. आणि मग सदा दूरोतोपी. म्हणजे जर दूर राहिला तर मग जर दूर गेला तर महामूर्ख आहे. शेजारी चालला तरी उद्धट आहे, पुढं लांब गेला तर मग काय महामूर्ख आहे. आणि क्षांत्याभिरुर्यदि सहते प्रायशो नाभिजातः. जर काही करून त्याने क्षांत्य काहीच नाही म्हणायचं, शांत राहिला. अवले भित्र आहे ते, म्हणजे शांत राहिला तर त्याला भित्र म्हणायचं. क्षांत्याभिरुर्यदि सहते प्रायशो नाभिजातः. आणि जर समजा त्याने ते सगळं झुगारून दिलं आणि कसा वागायला लागला, हो काही चांगल्या कुलातलं आहे का ते? घरचे संस्कारच नाही, काय उपयोग येते? म्हणजे मौन धरून राहिला तरी चुकत, बोलला तरी चुकत, शेजारी चालला तरी चुकत, लांब जाऊन चालला तरी चुकत, शांत राहिला तरी भित्र म्हणतात. आणि जर जास्तच काय हे करायला लागला तर नाभिजात. हे काही चांगल्या कुलातलं जन्माला नाही. मग आता त्या सेवकांनी नेमकं करायचं काय? तर सेवा करत असताना भर्तृहरी म्हणतात, सेवा धर्म परम गहनो योगिनाम अपि अगम्यः. सेवा धर्म योग्याला सुद्धा कळणं कठीण आहे. असा सेवा शब्द इतका अवघड आहे. विठाल विठाल अशी सेवा करत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुझी सेवा करीन मनोभावे. भगवंताची सेवा करायची तर ती कशी करायची? ज्ञानेश्वर तुम्हाला सेवेचं पार्श्वभूमी सांगितली, पण सेवा करायची कशी करावी लागते? सेवा करायची ही गोष्ट खरी, सेवा करण्याची सर्वांना इच्छा असते, पण सेवा कशी करावी, कोणत्या प्रकाराने करावी, सेवेचं लक्षण काय असतं आणि सेवा कशी केली पाहिजे याचं थोडंसं चिंतन करायचं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या चरणात पहिलं चरण म्हण, तुझी सेवा करी
सेवा करीन मनोभावे तुझी सेवा करीन मनोभावे तुझी सेवा करीन मनोभावे तुझी सेवा करीन मनोभावे तुझी सेवा करीन मनोभावे मन माझे गोविंदी रंगले वो मन माझे गोविंदी रंगले वो मन माझे गोविंदी रंगले वो नवसी माझे नवसी नवसी माझे नवसी नवसी माझे नवसी नवसी माझे नवसी हो मन माझे गोविंदी रंगले वो 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 नवसी माझे नवसी ओ नवसी माझे नवसी नवसी माझे नवसी तुझी सेवा करीन मनोभावे माझे मन गोविंदी रंगले हो. सेवा शब्दाचा अर्थ असा आहे, सेवा शब्दार्थ म्हणजे काय? परार्थ क्रिया साधनम, परकार्य किंवा परकार्य साधनम किंवा परार्थ क्रिया साधनम त्याला म्हणतात सेवा. किंवा मुक्ती प्रयोजका सत्क्रिया इति सेवा. म्हणजे आता काय, ज्या काळात एखाद्याचं कार्य साधायचं आहे तर त्याला साधन म्हणून तुम्ही करा. तर महाराजाला आंघोळ करायची, मग ते परकार्य साधन. परकार्य साधन म्हणजे काय? त्याचं आंघोळ करणं हे कार्य आहे. मग त्याला साधन काय? मग त्याला पाणी आणून देणं, आमका आणून देणं, काय लागेल तेच. म्हणजे ते कार्य सिद्ध होण्याकरिता केल्या जाणाऱ्या ज्या क्रिया असतात त्याला सेवा असं नाव येत असतं. किंवा परार्थ साधन, परार्थ क्रिया साधन म्हणजे किंवा दुसऱ्याच्या ज्याचा अर्थ सिद्ध करायचा आहे त्याच्याकरता केल्या जाणाऱ्या क्रिया, एक लक्षण आहे त्याचे. आणि मुक्ती प्रयोजका सत्क्रिया म्हणजे मुक्ती म्हणजे भगवत प्राप्ती किंवा मोक्ष. मोक्षाकरता ज्या ज्या क्रिया केल्या जातात त्या सर्वच नाव सेवा आहे. मग काय तुमचं सगळं त्याच्या करतात. तुम्ही कोणाला पंक्ती घातल्या, दिंडीत चालले, भजन केलं, तुम्ही जे काही भगवंताकरिता त्याचं नाव आहे सेवा. त्याचं नाव काय आहे? सेवा. मग अशी सेवा आहे ती कोणती जरी झाली तर ती क्रियेमध्ये जाते ती. आणि त्या क्रियेमध्ये किंवा करण्यामध्ये 3 रूपाची कृती असेल, भावना असेल आणि ज्ञान असेल. सेवा 3 प्रकारची घडते. या तिन्ही प्रकरणी 3 ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या क्रियेमध्ये, भावनेमध्ये आणि ज्ञानामध्ये सत्यता आणि समर्पणता असते त्याला सेवारूप प्राप्त होत असतं. तुम्ही कितीही काही करा, दुनिया डोळे झाकून बसा, अजून पुस्तकं तुटुस्तुर वाचा किंवा अजून 100 दिंड्या करा, अजून एका पायावर उभं राहा आणि तर डोक्यावर उभं राहा, नाही तर पालथं पडा, नाही तर उतानं पडा. तुमची समर्पण बुद्धी आहे का? आणि दुसरी गोष्ट काय सांगितली? त्या सेवेतली सत्यता आहे काय? ती सत्यता लोकांना दिसणारी आहे का? ती नाही. ती काय दिसायची गोष्ट? तुम्ही वारी करतायत त्यातली सत्यता तुम्हाला माहिती, त्यातलं समर्पण बुद्धी तुम्हाला माहिती. नाही गेलं म्हटलं तर लोक काय म्हणतील? बुवा हा काय समर्पण भाव आहे का? हां ते नाही गेलं तर मग काय लोक काय म्हणतील? बुवा आहे सगळे लोक गेले तू इथंच राहिला, गेला म्हणतो. कशाने तो मारायला इथं गर्दी करायला? पहिली गोष्ट सत्यता. भजन करण्यासुद्धा आपल्या मनातून असलं पाहिजे सत्यता. आता काय वेळेला नाही त्यांनी करावं लागतं, तो भाग आता महाराजांच्या धाकाने उभं राहावं लागतं, त्याला काही विलाज नाही.
त्याला काय करावं होतं लोकांना. तर असं आम्ही तसे आम्ही तुम्ही तसे आम्ही का रुसले मग मी आमचंही तसंच होतं लहानपणी. मग कोणीतरी धाकाने पण घडत येते आणि ते अशा प्रकारे काय सांगितलं, काही करा पण ती क्रिया आहे ती. भजन करा, वारी करा, पूजा करा, काय तुम्हाला करायचं जे करायचं तुम्ही सगळे सुज्ञा जे करा जे जे करायचं ते करा, पण ते समर्पण बुद्धीने. दुसरं काय सांगितलं, सत्य. पण त्या क्रियेत सत्यता पाहिजे आणि समर्पण बुद्धी असेल तर ते सेवेत जमा होतं 100% करून. जर समर्पणता आणि सत्यता नसेल तरी 100% वाया जातं. आणि खूप चुकीचं केलं आणि अर्धवट केलं, पण सत्यता असेल आणि समर्पण बुद्धी असेल ते अर्धसुद्धा भगवान स्वीकारून घेतो. लक्षात आलं असेल मला काय सांगायचा भाव. 100% केलं पण नाटक होतं ना, सत्यता नव्हती, समर्पण बुद्धी नव्हती. आणि मग कोणतीही क्रिया केली कोणाबद्दल केली तरी असं नाही होत तुम्हाला. ते एक आपला भ्रम असतो, त्याची काय सेवा करायची बाई म्हणजे त्या नवरीची काय पियातड त्याची काय सेवा करायची. देखो आम्हाला माहिती आहे ते आमचं महाराज तुम्हाला माहिती त्याची काय सेवा करायची. गाढवा त्याच्यात तर लायकीच नाही, कोणातच जगात जन्मालाच नाही सेवा घ्यायच्या लायकीचा. सेवा घ्यायच्या लायकी कोणी जन्माला आला का, सेवा घ्यायच्या लायकीचा कोणीही जन्माला आलेला नाही. आणि सेवेचं फळ देण्याची ताकदही जगात कोणातच नाही. मग कोणाची दगडाची जरी सेवा केली फल कोण देतो, परमात्मा देतो. मग आता तुम्ही दगडाची सेवा करतो, त्याच्या दगडापेक्षा तुझा गुरु बरा असेल ना, हरित असेल तुला शिव्या देत असेल, जाऊ दे तो नाही विषय, नका विषयाला फाटा देऊ. काय सांग गेलो का विसरून. हो हां, फल देणारा. मग बाई तुझा नवरा दारुडी आहे असू दे, तुला काय करायचं, हा तो फल देतच नाही, त्याची लायकीच नाही फल द्यायची. तू दारुड्याची सेवा केली तर तुझी सेवेतली जी समर्पण बुद्धी आहे आणि त्या सेवेतली जी सत्यता आहे त्याला पाहून भगवान फल देत असतात. तू प्रदक्षिणा घालतो, स्नान करतो, दर्शनाला जातो किंवा तुझ्या गुरुची सेवा करतो, ह्या 2 गोष्टी तपासल्या जातात. सेवेचं फल देण्यात कोणाचाही अधिकार नाही, तो भगवानच देत असतो. 9व्या अध्यायामध्ये याचं वर्णन केलं आहे. भगवान म्हणतात कोणत्याही देवती तुम्ही कशी जरी उपासना केली, भूतानी यांती भूतेज्या यांतीमध्ये अजिपिन त्याच्यावरचा श्लोक, कोणत्याही देवाची सेवा केली तर त्याचं फल देणार कोण आहे, मीच. भगवान फल देतात त्याचं. मग त्यामुळे तुमचा नवरा पेताळ जरी असला आणि तुमचा महाराज लय रागीट जरी असला, आता एकदा स्वीकारलं म्हटल्याच्या नंतर आता बदलण्यात तरी काय चव असते का त्याला. बरं आपलं ते मग जातात आणि बाया म्हणतात काय करा महाराज, आता काय पदरी पडलं झोड आणि हसून करावं गोड. तसंच तुम्ही म्हणत आता पदरी पडलं झोड आणि हसून करावं गोड, आता कुठं बदलीत बसतात. विरोध सोडा तुम्ही. त्याच सेवेमध्ये तुम्हाला कोणाची दगडाची असेल झाडाची असेल, तुम्ही उंबराला देव म्हणता, मग तुम्हाला लोकांना ह्याच्यात काय आहे. आता एखादं आपलं तर नेहमीच असतं न बुद्धिभेदन ज्ञानं कर्म संज्ञानं. एखादा त्या लाल गोट्याला जर सेवा करीत असेल त्याची पात्रता ती आहे. मग आता तो लाल गोट्याची सेवा करतो आणि तुम्ही पांडुरंगाच्या मूर्तीची सेवा करता, फरक. आता दगड तो तर दोन्ही बी ठिकाणी दगडाचे, मग फल कोणाचं आहे ते, त्याची जर त्या दगडावर भावना असेल आणि त्या भावनेतली सत्यता आणि समर्पणता जर असेल तर ती दगडा सेवा त्याला फल देईल का. कारण तो दगडाचा प्रश्नच नाही. घडलेली मूर्ती झाली म्हणजे काय झालं, मंदिरात बसली मूर्ती म्हणजे काय नवीन काय त्याच्यामध्ये. आणि एखादं बांधाच्या पडाला दगडाला धोंडा पडला असेल त्याचं काय झालं, थोडीफार फरक होईल तुम्हाला. समर्पणतेमध्ये सहकार्य होऊ शकतं, पण याच्यात तर काय बदल नाही होत. दगडात बदल आहे का नाही. बरं भावनेत बदल करता येईल का, देव भावना त्याची पण असते आणि त्यातलंही समर्पण असतं, ते असा प्रकार असतो. मग ते तसं असतं. लय विधीपेक्षा भोळी भावना देवाला फार आवडते. एक ब्राह्मण त्या मंदिरात बसले होते, रोज प्राणायाम धरायचे नागळून, आणि ते मग रोज पूजा चालायची 3 तास अमकं तमकं. मग पार्वती म्हणली भगवंताला, अहो इतकं ब्राह्मण पूजा करतो त्याला काय इतके दिवस त्याला काहीतरी द्या म्हटली. आधी नाटक करते म्हणले, हो असं कुठं असतं का म्हणले. एक धनगर आला आणि त्याचं ते आपलं प्राणायाम नाक चाललं होतं ते असं. मग ते धनगर बा म्हणला, देवा तुम्ही नाक कमून धरलो. त्याला याला काय सांगू बा आता, नाक हे प्राणायाम हे व काय काय म्हणतो आपण. आणि मग ते नाक धरलं तर याला काय सांगा बा आता ते. तर तो म्हणला, अरे नाक धरलं का देव भेटतो. ते वाटलं बरं बा नाक धरलं देव भेटतो. ते आपलं आलं ते मेंढ्या डोंगरात लावल्या का, तिथून पाणी घ्यायचं तोंडामध्ये
ते निरगुडीचं पालं वर मडायचं, त्या पिंडीवर गुळणी टाकायचं, ते निरगुडीचं पालं वर टाकायचं, आपलं दर्शन घ्यायचं, तर जायचं. ते मग त्याला नाक धरायचं. एका दिवशी धरू म्हणता. ते म्हटलं बरे दिवस झाले ते नाक धरले. जर देव भेटतो म्हणते तर मग आपण काय भेटा ना. आणि मग तिने टाकली ना घोंगडी तिथं, आणि जेव्हा धरलं नाक फार हातपाय खोडायला लागलं. ते त्याला देव काय भेटा ना. देवाला एवढं संकट पडचे आले. हे मंदिरात मरून पडलं धनगर तर लोक मंदिरातच कोणी यायचे नाही. लोक माझ्यावर आपवत येईल. भगवान प्रगट झाले. काय भक्ता बोल, काय मागा तुला, काय तुम्ही काय तू नाक कशाला. ते म्हणले देव भेटायचं म्हणे. हे काय तुझे पुढे आलं म्हटलं. आणि तू देव का शिवून म्हटलं. आता याचा भोळा भाव, तू देव का शिवणी. अरे म्हटलं मी देव आहे, तू का शिवून म्हणतो. काय मी देवच आहे प्रत्यक्ष. पण थांब म्हटलं, मला काय माहीत नाही देव कशाला म्हणतात ते. मी आमच्या भटजीला बोलून आणतो म्हणला. आणि त्यांना माहिती देव कशाला म्हणतात. तू इथंच उभा राही म्हटले. गेला पळत पळत भटजी बा चला ते देव आलेत म्हटले. आणि ते मला ओळखत नाहीत म्हटले. आणि चला दाखवलं. भटजी म्हणले याचं डोकं फिरलं काय म्हणले. माझे 70 वर्ष झालेत म्हणले. त्या फरशा मऊ झालेत मी पूजा करता करता. फरशा मऊ झालेत. मला माझ्या स्वप्नातही आहे ना यातला कुठं देव भेटला. बळ म्हणले नाही देवा चला ना माझ्या करता चला ना. आणलं बळजबरीने. खरे कुठे देव म्हणे. भगवान झाले अदृश्य तोपर्यंत. यानं धरलं नाक. प्रगट होतो का नाही. झाला प्रगट. हे काय देव म्हटले. आता ब्राह्मण म्हटलं मला दिसत नाही. तो काय हा काय दिसत आहे. मग तो धनगर म्हटला हे बघ तू जर आमच्या भटजीला नाही दिसला तर नाकच नाही सोड. भगवान दिसतो म्हणला. तू नाक धरून नाक सोडला. तो म्हणजे त्या भटजीचा भोळा भाव होता. चुकलं. त्या धनगराचा भोळा भाव होता. पण त्यात सत्यता आणि समर्पणता होती. त्यामुळे त्याला प्रगट व्हावं लागलं. आणि ब्राह्मणाच्या मध्ये कुठंतरी नाटक होतं. समर्पण नव्हतं. तो पैशाची अपेक्षा करीत असेल काय असेल ते. आणि त्यामुळे कोणत्याही क्रियेला सत्यता पाहिजे आणि समर्पणता पाहिजे. आणि मग त्याला सेवेचं रूप येतं. विठाल विठाल तुझे सेवा करीन मनोभावे. माझे मन गोविंदी रंगले हो. मनोभावे सेवा करली याचा अर्थ काय. सेवा 3 प्रकारची होत असते. कायिक सेवा, वाचिक सेवा आणि मानसिक सेवा. कायिक सेवा क्रियात्मक असते आणि वाचिक सेवा ही शब्दात्मक असते आणि मानसिक सेवा ही चिंतनात्मक असते. त्यालाच म्हणतात कर्मक्रिया, भावना, भक्ती आणि मनाची गोष्ट. त्याला काय म्हणतात मग ज्ञान. ह्या 3 गोष्टी. ज्ञान ही सेवा असते, भक्ती ही सेवाच असते आणि केलेली क्रिया ही सेवाच असते. मग ज्यावेळी क्रियेचा संबंध येतो त्यावेळी स्थूलाशी संबंध येतो आणि भावनेशी संबंध त्यावेळी मनाशी संबंध येतो आणि ज्ञानाशी संबंध त्यावेळी बुद्धीशी संबंध येतो. मग शरीरातूनही सेवा समर्पित होते, मनाने सेवा समर्पित होते आणि बुद्धीने सेवा समर्पित होते. बुद्धीची सेवा असते ज्ञान, मनाची सेवा असते भक्ती आणि शरीराची सेवा असते ही क्रिया. आणि म्हणून शब्दात्मक असते ती कशाला मनाला जोडलेली असते असंही. आणि शरीराची असते गोष्ट पण क्रियेची गोष्ट असते. आणि म्हणून आचार, विचार आणि उच्चार सेवेचे 3 प्रकार होत असतात. असा प्रकार आहे. तुकाराम महाराजांची सगळी सिद्धता करून घेतली आहे. क्रियेचा प्रकार असतो. तुका म्हणे देवा कर जोडीनं ते सेवा. ही क्रिया आहे. तुका म्हणे देवा कर जोडीनं ते सेवा. म्हणजे हात जोडणं ही काय झाली क्रिया झाली. ही काय झाली क्रिया झाली. म्हणजे किंवा स्वामी काज गुरु भक्ती पितृ पितृवचन सेवापते पितृवचन सेवापते. गुरु भक्ती पितृवचन सेवापते पितृवचन सेवापते पितृवचन सेवा. स्वामी काज गुरु भक्ती 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 स्वामी काज
स्वामी काज, काज म्हणजे काम, गुरुभक्ती आणि पितृवचनाप्रमाणे आज्ञेत राहून काम करणं. पितृवचन आणि सेवा, पत्नीने पतीची, मुलाने पुत्राने माता पित्याची आणि नोकराने स्वामीची क्रिया करणं, यालाच काय म्हणतात? ही नाही पण क्रियात्मक, ही क्रियात्मक सेवा आहे, ही स्थूल शरीराची सेवा आहे. क्रियेला पण सेवेचं रूप येत असतं. ते तर दोन गोष्टी सगळीकडे वापरायच्यात, सत्यता आणि समर्पण भाव, असा प्रकार याला म्हणतात क्रिया. अवघी रूपी तुझी देवा. आणि वंदू भावे, याचा अर्थ काय? वंदू भावे याचा अर्थ म्हणजे काय? वंदन करणं ही सेवाच आहे. वंदू म्हणजे सेवाच ही गोष्ट, म्हणजे याला क्रियात्मक असं म्हणतात. तुकारामाला असेल, माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझे चरण सेवा पांडुरंग. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा. आणि तुझी चरण सेवा ही क्रियात्मक सेवा असते. याला काय म्हणतात? ही क्रियात्मक सेवा. आणि दुसरी असते शब्दात्मक सेवा. शब्दाची सेवा म्हणजे नामस्मरण कर. आता क्रियात्मक सेवेमध्ये काय आलं? वारी करणे, पूजा करणे, मंदिर झाडणे, पंक्ती घालणे, जेवढी म्हणून क्रिया आहे ती सगळी क्रिया करणं, समर्पण भावाने करणं, ही सगळी क्रिया सेवेत जमा होत असते. आणि दुसरी गोष्ट असते उच्चार, शब्दात्मक. ती भावना आणि क्रिया दोन एकत्र आली असते, भावना आणि क्रिया. मग त्या ठिकाणी शब्दाची गोष्ट असते. तुकाराम म्हणतात, सेवा ती आवडी उच्चारावे नाम. आणि भेदाभेद काम म्हणजे भगवंताचं नाम उच्चारणं ही काय आहे? सेवा ती आवडी उच्चारावे नाम, शब्दात्मक गोष्ट आहे. मग तसं जसं तुम्हाला क्रियात्मक आहे तशी भावनात्मक आहे. आणि भावनात्मक म्हणजे मनाशी जोडलेली गोष्ट असते. तर मनाशी जोडलेली गोष्ट काय असते? ते तुका म्हणे देवा. आणि आंजन ती तुझी सेवा. आंजन शब्दाचा अर्थ असतो ज्ञान. आंजन शब्दाचा अर्थ असतो ज्ञान. मनाशी चिंतन जोडलं का ते ज्ञानाशी जोडल्या जात असतं. तो आपण रोज सकाळी अभंग म्हणतो, घ्यावी नाही काय? चिंतन समयी आणि सेवा आपुलीचं देई. चिंतन समयी सेवा आपुलीचं देई. मग ही सेवा ही तर काय उड्या मारतो काय तू? हे काय उच्चार करतो काय तू? मग त्याचं चिंतन करणं म्हणजे ती ज्ञानात जाते. तो का म्हणे देवा अंजन ती तुझी सेवा, असा प्रकारे. म्हणजे करावे चिंतन तेची न बरे भेटून, असा परमात्म्याचं चिंतन करणं हे मनाच्या संबंधित येतं. आणि म्हणून घ्यावी माझी सेवा. ती नाही ते काय? अवघ्या उपचारा मनाचे दातारा, एक मनाचे दातारा, एक मनाचे दातारा. बोला अवघ्या उपचारा मनसे दातारा, एक मनसे दातारा, एक मनसे दातारा. घ्यावी माझी सेवा, दिन दुर्बळाची देवा. घ्यावी माझी सेवा, दिन दुर्बळाची देवा.
घ्या उपचारा, म्हणजे जेवढे भगवंताला उपचार केले जातात एक मनची दातारा, एक मनच करावी ती पूजा मनची उत्तम. आणि लौकिकाचे काय काम असे, लौकिकाचे करावी ती पूजा मनेची उत्तम. आणि लौकिकाचे काम काय असे, लौकिकाची काय गोष्ट आहे, मनोमय पूजा. आणि हेच पडी हे केशी राजा असं आहे. म्हणजे भगवंताला मनाच्या संबंधित आलं तर, क्रिया आली तरी भगवंताच्या संबंधित असते, भावना आली तरी भगवंताच्या संबंधित असते. आणि ज्ञानसुद्धा कोणाचं आहे, भगवंताच्या संबंधितच आहे ज्ञानाची गोष्टसुद्धा. आणि म्हणून मनाच्या संबंधित येतं, म्हणून त्याला ज्ञानात्मक. मग आपण ज्या कालात पाठ सांगतो, पाठ ऐकतो, हे काय आहे, ज्ञानात्मक सेवा असते. आपण जेवढी भजन करतो त्यावेळी काय आहे, भावनात्मक सेवा असते. आणि जेवढी पायवारी करतो, काय अजून पूजा करतो, मंदिराची साफसफाई करतो, अजून जे काय करतो तेवढी ती क्रियात्मक सेवा असते. याला म्हणतात तुझी सेवा करील मनोभावे, म्हणजे भाव धातू आहे अस्तित्व. याचा अर्थ तुम्हाला सांगितले सत्यता समर्पण ते. तर मग त्यात मन तर आहेच. मग आता दुसरी गोष्ट अशी आहे, क्रिया करत असताना त्यात मन असावं लागतं, शब्द असतात त्यात सुद्धा मन असावं लागतं, आणि ज्ञानाच्या बाबतीत सुद्धा चिंतनात मन असावं लागतं. आणि मग त्या सेवेला रूप येतं असतं. म्हणून अशी सेवा करील ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुझी सेवा करील मनोभावे, माझे मन गोविंदी रंगले. रंगून गेलं. आणि सेवा करायची, सेवेत 8 गुण असावे लागतात आणि 6 दोष टाळावे लागतात, तेव्हा सेवा करता येत असते. 8 गुण असावे लागतात. म्हणजे काय लागतं, सेवा करायची तर कोणालाही सेवा करता येत नाही. पहिली काय लागते, त्याला म्हणतात विधी, दुसरा आहे विश्वास, तिसरा आहे संयम, आणि चौथी आहे तीव्र जिज्ञासा नाम इच्छा, आणि 4 आणि 5वी काय गोष्ट आहे ती आग्रह नाही, म्हणजे त्या पवित्रता. त्या सेवेमध्ये काय लागते, पवित्रता. आणि पवित्रता असून म्हणजे त्याच्याची सेवा करायची गुणगौरव. आणि की झाले 6. आणि 7वा आहे गुणगौरव आणि प्रेम. आणि 8वी गोष्ट आहे मधुर भाषण. ज्याची सेवा करायची त्याला शिव्या द्यायच्या आणि सेवा करायची असं नाही. मधुर भाषण लागलं, प्रेम पण राहिलं, प्रेम पण आलं, मग त्याच्यामध्ये पवित्रता आली, अजून एक काय राहिलं, गुणगौरव झाला, आणि मग त्याच्यामध्ये इच्छा, तीव्र जिज्ञासा आली. हे सगळं म्हणजे विधी, विश्वास, संयम. प्राणांत प्रसंगी तो सेवा करता त्यावेळी प्रसंग काय म्हणतो आपण, संयम ठेवावा लागतो, संयम ठेवावा लागतो. काही येऊन ठेव, तिथं परीक्षा असते, अडचण येते, मग अशात संयम सुटतो माणसाचा, सेवाच टाकून देतो, नाहीतर कोणाला तरी भडकतो, असं तरी तसा प्रकार होत असतो. म्हणजे 6 गुण असावे लागतात, 8 गुण सेवेमध्ये. आणि दोष काय असावे लागतात, तर दोष टाळावे लागतात. दोष सेवा करत असताना सहजरित्या घुसणारे, आपल्याला कळत पण नाही ते दोष, सहजरित्या त्याच्यामध्ये दोष घुसत असतात. स्वार्थ, सगळ्यात मोठी सेवेतून जर काही स्वार्थ साधायचा असेल तो सगळ्यात मोठा दोष आहे. एक. दुसरी गोष्ट आहे विवेक शून्यता. त्याला विचारच नाही काही करायच्या वेळी, त्याला काय करावं, कसं करावं, त्याला काय विचार करायचं म्हणजे करायचं. मग विवेक त्याला काही पाहिजे का नाही, हे अरे आंघोळ करतो, टावेल ते घ्याता टावेल, हे काय विवेक झाला का? तो विचारच नाही, विवेक शून्यता आहे. असा बेजबाबदार. अरे मग स्वयंपाक करतो का, हां तुम्ही या फिरून स्वयंपाक करतो, जा. महाराज गेले फिरायला, हा आले 12 वाजता भूक करीत, स्वयंपाक नाही केलं का, लक्षातच नाही राहिलं भाऊ. त्याला काय म्हणतो बेजबाबदार. बेजबाबदार माणूस फार घातकी असतो. लक्षात का राहत नाही ते जबाबदारी स्वीकारित नाही. जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्याच्या लक्षात राहिलं अशी गोष्ट, 2 गोष्टी एकत्र कधी येऊ शकत नाही. जबाबदारी स्वीकारली आणि लक्षात राहत नाही अशी गोष्ट होत नाही. ज्या विषयाची जबाबदारी तीव्रता त्याला वाटल्यानंतर त्याच्या लक्षातून जाणारच नाही, काढ तरी जाणार नाही ते, असं आहे. म्हणून सेवेमध्ये बेजबाबदारी एक असते, विवेक शून्यता एक असते, आणि स्वार्थ घुसत असतो. न कळत गोष्टी घडतात 3. आणि 4थी गोष्ट उद्धटपणा. अरे जेवायला वाटतो का काय दम नाही, अरे कापी करून आण, काय जीव चाललाय, आणतो का काय दम नाही.
अरे पण मग आता करायचं तर ते याला उद्धट म्हणतात ते. अरे का हा आणलं का धाडकन द्यायचं पुढे आलं, हे उद्धटपणातला म्हणतात असं. आणि सेवेत अप्रामाणिकपणा, चालबाजी करणं हा एक मोठा दोष आहे. आणि सगळ्यात शेवटचा दोष आहे अहंता. अहंकार येऊन चिटकतो त्याला. आता वरचे 8 गुण आणि खालचे 6 गुण हे सांगायचं म्हटलं तर पहाटे 4 वाजता इथंच काकडा करावं लागेल. मग सांगू का मग हात म्हणा का काय तुम्ही. सेवेतमध्ये या गोष्टी टाळाव्या लागतात. आणि मग अशी सेवा ज्ञानेश्वर महाराज सांगतात या ठिकाणी. आता सेवेचं उदाहरण गोष्ट तुम्हाला माहिती आहे, सांगून ठेवतो. आता नाही सांगायची, मला थकवा आला. ज्या काळात दुर्वास चौकात आणि गल्लीत फिरत होते, मला चातुर्मासला कोणी ठेवून घेता का. आणि दुसरं पण म्हणते, मला जर ठेवून घेतलं, जर सेवेत काही चूक झाली तर त्याला जाळून भस्म करील, त्याला शाप देईल. कशाला कोण पिढा घेईल असली ती, अशी कशाला कोण पिढा घेईल. तर मग त्या काळावर सांगून टाकतो 2 मिनिटात, लय थोडक्यात सांगणारे. मग भगवान कृष्ण द्वारकेत गेले, ते हाक मारायचे, मला कोण ठेवून घेतात का. भगवान कृष्णाने ठेवून घेतलं. मग आता ठेवून घेतल्यानंतर ते दुर्वास असते. जसं जमदाग्नी म्हटलं क्रोधाची मूर्ती, तसं दुर्वास म्हणजे क्रोधाची मूर्ती. आणि मग त्यात कबूल केलं तर भगवंतानी ठेवून घेतलं तर तो विक्षिप्त वागायचे. खूप स्वयंपाक करायला ते निघून जायचे. भलत्याच वेळी रात्री उठून काही पण मागायचे, काही बी करायचे. मध्येच मोठे रडायचे, मध्येच मोठे हसायचे. जेवायचेच नाही, खाल्लं तर खूप खाऊन घ्यायचे, नाही तर खायचंच नाही. सगळं असं विक्षिप्त वागायचं. एके दिवशी त्यांना काय लहर आली, सगळे कपडे गोळा केले आणि दिली त्याला काडी लावून, खाटाला आणि त्या कपड्याला सगळ्याला दिली काडी लावून, पेटून दिलं सगळं. आणि रात्रीच 12-1 वाजता भगवान कृष्णाला, हे मला खीर खायची म्हणली. आता ते सर्वज्ञ होते, त्यांची सगळी तयारी होती. आणली सगळी खीर, खाल्ली सगळी उष्टीपाष्टी झाली. आणि चला म्हणले, एक खीर सगळी तुझ्या अंगाला लावू म्हणली. आता काय नाही म्हणे, सोय नाही. घेतली सगळ्या अंगाला खीर लावून दिली. आणि चल म्हणली, मला तर गावाच्या बाहेर नेऊन घालं म्हटली. चालेल म्हटले. तसं नाही म्हटली, मला रथवर बसवून तू रथ ओढ म्हटले. आणि तू एकटा नाही, तुझी बायको आण म्हणली. ती रुक्मिणी आणली. झालं. ती आता ती राजकन्या, ती राजाची राणी, तिला काय माहीत आहे. मग ते जोडे काढून ठेवा म्हणले. हे पाय घासायची गोष्ट असं परीक्षेत उतरल्याशिवाय कोणी पास नाही करीत. ते झालं. जोडे काढून ठेवले, रथ ओढायला लागली. ती रुक्मिणी 4 वेळा खाली पडायची, उठायची. त्या काळात ते यादवांना खूप राग आला होता, पण विलाज नव्हता कोणाचं काय. भगवान तसे रथ ओढत होते. ओढता रुक्मिणी पडली, उठली, ओढायची. एकदा पडली आणि बेशुद्ध पडली. त्याने दुर्वासाने खाली उडी टाकली आणि लागले चालायला. आता भगवान कृष्ण ना म्हणून त्यांना वाटलं चालावं लागेल. गेले जरा बरेच दूर. दुर्वास म्हणले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो म्हणले. तुझे खाटन ते सगळं पेटवलं म्हणजे. ते काही पेटवलं नाही म्हणले, ते आहे तसंच आहे म्हटले. पण मी तुझ्यावर प्रसन्न झालो. आजपासून तुझी कीर्ती दिगंताला नाही, 3 लोकात तुझी कीर्ती होईल. आणि जेवढी अंगाला खीर लावलीस कृष्णा, ते तुझं सर्व अंग अभेद्य झालं. आता ते काय म्हणतो, वज्रासारखं कठीण झालं. पण एक चूक केलीस म्हणले. तो काय, सगळ्या अंगाला खीर लावली, पण तळव्याला खीर नाही लावली ना, नाही लावली म्हणलं. मग तिथंच तुला भगवंताला शेवटचा बाण तिथं लागला आणि तिथे हे झालं. ते तर बाकी सोडा. ते भगवंतानी या सेवेत असे ते 5 झाले सगळे. हे सगळे दोष टाळून आणि एवढे गुण ठेवून त्यांनी सेवा केली ती. आणि म्हणून दुर्वास प्रसन्न झाले आणि भगवंताला असा आशीर्वाद दिला. अशी सेवा ज्ञानेश्वर मान, तुझी सेवा करीन मनोभावे, माझे मन गोविंदी रंगले. मन कुठं आणि कसं का रंगतं, आता याच्यावर सांगायला आपली वेळ संपली आणि माझी शक्ती संपलेली आहे. मन का रंगतं, कोणत्या गुणाचं साम्य असतं, म्हणून मन कसं रंगतं ते केव्हा तरी तुम्हाला एखाद दिवशी सांगेल. ढोबार तुझी सेवा करीन मनोभावे, माझे मन गोविंद रंगले. हो नवसे माझे नवसे, पंढरीचे दैवत विठ्ठल. खूप चांगला अभंग आहे. ह्यावर्षी वारीला रस्त्याने हा अभंग होता. कर्म आणि धर्म आचरिजे जया लागी, साधक सिनले साधन साधिता भागी. तो पण अभंग खूप चांगला होता. चांगलं होतं चिंतन. आणि हा अभंग पण चांगला डे.
बस 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 रामकृष्ण. हा अभंग खूप चिंतन करायला लागे आहे या ठिकाणी. नवसे नवसे हे आता नवीन पद आहे, ते तुम्हाला सांगायचं होतं ते, पण ते राहिलं, ते आता वेळ नाही सापडलं. नवसे, नवस काय असतो तो, नवस का केला जातो, नवस कोण करतं, त्याचं फल मिळतं का, नवसाचा काही उपयोग होतो का, नवस करणारे शहाणे असतात का मूर्ख असतात, हा मोठा एक विषय आहे तो. नवस का असतो, नवस म्हणजे शपथ काय असते, नवस काय असतो, का, केव्हा, कुठं, कसा केला जातो, परत होतं डोक्यात, पण ते आता नाही सांगायचं, केव्हा तरी सांगेन. मला आठवण करतो अभंग याचा. काय सांग, हा, तुझी सेवा करीन मनोभावे, माझे मन गोविंदे रंगले नवसे नवसे, पंढरीचे दैवत विठ्ठले हो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर